अध्याय 4 अनुसूया आख्यान. नामधारक विप्राने सिद्धमुनींना पुढे विचारले, हे मुनीश्वर, अत्री मुनी हे कोण होते? तीन देवांचे स्वामी श्री दत्तात्रय अत्री मुनींचे पुत्र कसे झाले, हे सर्व मला विस्तार करून सांगा. त्यावेळी सिद्धमुनी म्हणाले, अरे नामधारका, अत्री मुनी हे ब्रह्मदेवाचे पुत्र आणि अनुसूया आणि त्यांची धर्मपत्नी अध्याय 4 अनुसूया आख्यान. नामधारक विप्राने सिद्धमुनींना विचारले, हे मुनीश्वर, अत्री मुनी कोण होते? 3 देवांचे स्वामी श्री दत्तात्रय अत्री मुनींचे पुत्र कसे झाले, मला सर्व विस्तार करून सांगा. त्यावेळी सिद्धमुनी म्हणाले, अरे नामधारका, अत्री मुनी हे ब्रह्मदेवांचे पुत्र आणि अनुसूया त्यांची धर्मपत्नी ते एक परमपवित्र दाम्पत्य होते. त्यांचेच पुत्र श्री दत्तात्रय यांच्या जन्माची कथाही मोठी सुरस आहे. अनुसूया एक पतिव्रता स्त्री होती. तिचे आचार संपन्न आणि व्रतस्थ जीवन पाहून देवेंद्र इंद्राला सुद्धा आपले इंद्रपद जाण्याची भीती वाटू लागली. इंद्र अन्य देवांसह भगवान विष्णूंकडे गेले आणि त्यांनी सती अनुसूयेचे महात्म्य वर्णन करून आपल्या इंद्रपदास धोका असल्याचे सांगून या बाबतीत काहीतरी उपाय करावा अशी आर्त स्वरात प्रार्थना केली. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांनी सर्व देवांना आश्वासन दिले आणि परत पाठविले. त्या तिघांनी भिक्षूंचा वेश धारण करून अनुसूयेची परीक्षा पाहण्याचे ठरविले. अत्री मुनी आपली नित्यकर्मे करण्यासाठी नदीवर गेले असताना या संधीचा फायदा घेऊन त्या तिघांनी ठरल्याप्रमाणे आश्रमात प्रवेश केला. अनुसूयेने त्या तिघांचे यथायोग्य स्वागत केले आणि त्यांच्या आगमनाचे कारण विचारले. ते तिघे म्हणाले, आम्ही भुकेले आहोत, आम्हाला जेवण वाढ. अनुसूयेने मोठ्या आनंदाने होकार दिला. त्यावेळी ते तिघे म्हणाले, आम्ही तुझ्याकडे जेवण करू, परंतु आमची एक अट आहे, तू आम्हास विवस्त्र होऊन वाढले पाहिजे. अनुसूयेने ओळखले की हे सामान्य याचक नाहीत. तिने त्या याचकांची अट मान्य केली आणि म्हणाली, तुम्ही स्वस्थ चित्ताने भोजन करा. तिने पतिदेवांचे ध्यान केले आणि ती तिघे बालके आहेत अशी कल्पना केली. त्यावेळी काय आश्चर्य घडले, ते तिघे याचक तान्ही बालके झाले. या तिघांना पाहून अनुसूया अत्यंत आनंदित झाली. तिने प्रेमभराने एकेका बालकास उचलून घेतले आणि आपल्या छातीशी लावले. त्यावेळी त्या माऊलीला प्रेमपाना फुटला आणि तिने प्रत्येक बालकास पोटभर स्तनपान्य करविले. नंतर तिने तिघांना पाळण्यात निजवून अंगाई गीत ती गाऊ लागली. त्याच वेळी अत्री मुनी आपले अन्निक संपवून घरी आले. अनुसूयेने घडलेली सर्व घटना मुनींना सांगितली. त्यांनी अंतर्ज्ञानाने ओळखले की ही तीन बालके ब्रह्मा, विष्णू आणि महेश आहेत. त्यांनी त्या तिघांचे स्तवन करून त्यांना प्रसन्न करून घेतले. ते तिघे निजरूपात प्रकट होऊन त्यांनी त्या परमपावन दाम्पत्यास वर मागण्यास सांगितले. अनुसूया म्हणाली, आपण या पुत्र रूपानेच आमचे घरी राहावे. तथास्तु असा आशीर्वाद देऊन त्रिमूर्ती स्वस्थानी परतले. अत्री मुनींनी या बालकांची नावे चंद्र, दत्तात्रय आणि दुर्वास अशी ठेवली. कालांतराने चंद्र मातापित्यांची अनुमती घेऊन चंद्रलोकी गेला. दुर्वास मुनी वेश धारण करून त्रिभुवनात विचरण करण्यास गेले. श्री दत्तात्रय मात्र आपल्या मातापित्यांच्या सेवेसाठी पितृगृहीच राहिले. त्यांनी आपल्या मातापित्यांची एकाग्रतेने सेवा केली आणि स्मृतगामी म्हणजे स्मरण करताच प्रकट होणारे अशा रूपात ते राहिले. यानंतर श्रीपाद श्रीवल्लभ या रूपाने पिठापुरी ते अवतरित झाले. अशा प्रकारे अनुसूया आख्यान हा 4था अध्याय संपन्न झाला. अध्याय 5 श्रीपाद अवतार कथनम. आंध्र प्रांतातील पिठापूर नामक ग्रामी श्री अप्पलराज शर्मा आणि महाराणी सुमती हे एक सच्छील आणि आचार संपन्न दाम्पत्य वास्तव्य करीत होते. एकदा त्यांच्या घरी श्राद्ध होते. श्राद्धाचा संपूर्ण स्वयंपाक तयार झाला होता. ब्राह्मणांची जेवणे मात्र अजून व्हायची होती. त्याच वेळी एक यती भिक्षेसाठी दारावर आला. सुमतीने त्याला पोटभर जीव घातले. तो यती संतुष्ट झाला आणि म्हणाला, माते, तू मला भोजन देऊन संतुष्ट केले आहेस, आता वर मागून घे. सुमती म्हणाली, यतीवर, मला 2 पुत्र आहेत, परंतु त्यातील एक अंध आहे आणि दुसरा पंगू आहे. त्यामुळे मी अत्यंत दुःखी
आहे. आपण मला माते असे संबोधन केले तेव्हा आपणासारखा दिव्य तेजस्वी पुत्र माझ्या पोटी जन्मास यावा हीच इच्छा आहे. त्या यतीने तथास्तु असा आशीर्वाद दिला आणि आलेल्या मार्गाने तो निघून गेला. ते यतीवर अन्य कोणी नसून प्रत्यक्ष दत्तप्रभूच होते. त्यांच्यासारखा पुत्र होणे कसे शक्य आहे? त्यामुळे त्यांनी स्वतःच सुमती मातेच्या पोटी जन्म घेतला, तो श्रीपाद श्रीवल्लभ या रूपात. बालपणापासूनच हा बालक असामान्य बुद्धिमत्तेचा होता. त्याच्या लीला अगम्य, अनाकलनीय आणि अद्भुत स्वरूपाच्या होत्या. श्रीपाद प्रभू 16 वर्षाचे झाल्यानंतर त्या सच्छील मातापित्यांनी श्रीपादाच्या विवाहाचा आग्रह केला, परंतु मी योगश्रीला अगोदरच वरले आहे असे सांगून त्यांनी विवाह केला नाही. 16 वर्षापर्यंत घरी राहीन, नंतर लोक जागृतीसाठी संचार करीन असे त्यांनी पूर्वीच सांगितले होते. त्या वचनानुसार ते घर सोडून जाण्यास निघाले. त्यावेळी त्यांच्या त्या निर्णयाने मातापित्यास अतिशय दुःख झाले. परंतु जाण्यापूर्वी त्यांनी आपल्या मोठ्या बंधूचे अंधत्व आणि दुसऱ्याचे पंगुत्व आपल्या दिव्य दृष्टीने दूर करून त्यांना महान विद्वत्तेचा कृपा प्रसाद दिला. अंधबंधू उत्तम दृष्टी प्राप्त करून एक महान पंडित झाला. दुसऱ्याचे पंगुत्व नष्ट होऊन तो एक वेदसंपन्न विद्वान आचार्य झाला. यानंतर श्रीपाद प्रभू काशीस गेले. तेथून ते बद्रिका आश्रमात गेले. तेथून ते गोकर्ण महाबळेश्वर या तीर्थस्थानी आले. या स्थानी त्यांनी काही काळ वास्तव्य करून आंध्र प्रांतातील कुरुवपूर या रम्यस्थानी ते आले. हे गाव परम पावन अशा कृष्णा नदीच्या काठावर वसलेले आहे आणि अतिपावन स्थानी प्रभूंनी वयाच्या 30 वर्षापर्यंत लोक कल्याणासाठी महान कार्य केले. यानंतर ते कृष्णेच्या प्रवाहात अंतर्धान पावले. विमल कीर्तयो यस्या श्री दत्तात्रेय एवहा काळी श्रीपाद रूपेण जयती श्रेष्ठ कामाधुरा. अत्यंत शुद्ध कीर्तीचे दत्तात्रय कलियुगात आपल्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी श्रीपाद श्रीवल्लभ या रूपाने विराजित आहेत. अशा प्रकारे अवतार श्रीपाद श्रीवल्लभ अवतार कथनम अध्याय 5 संपन्न झाला. हरिओम तत्सत. अध्याय 6 गोकर्ण महाबळेश्वर प्रतिष्ठापन. श्रीपाद प्रभूंच्या अवतार कार्याचे श्रवण केल्यानंतर नामधारक विप्राने सिद्धमुनींना विचारले, मुनिवर, सर्व तीर्थे सोडून प्रभू महाबळेश्वरला का गेले? सिद्धमुनींनी महाबळेश्वरचे महात्म्य सांगण्यास प्रारंभ केला. ते म्हणाले, अरे नामधारका, लंकेमध्ये महापराक्रमी रावणाचे राज्य होते. त्याने अनेक देवांना जिंकून आपल्या कारागृहात बंदिस्त केले होते. तो महादेवाचा मात्र परम भक्त होता. त्याची माता प्रतिदिन मातीचे एक शिवलिंग करून त्याची पूजा करीत असे. रावणाने ते मातीचे शिवलिंग पाहिले आणि म्हणाला, माते, तू मातीचे शिवलिंग कशाला करतेस? मी तुला कैलासच येथे आणून देतो. असे सांगून तो कैलासाच्या दिशेने निघाला. पर्वताच्या पायथ्याशी येऊन त्याने तो उचलण्यासाठी त्यास हलविण्यास सुरुवात केली. कैलासावरील सारेजण त्या हलविण्यामुळे घाबरून गेले. गिरिजा भयाने शिवशंकरांना म्हणाली, नाथ, प्रलय आल्यासारखा वाटतो आहे, तुम्ही सर्वांचे रक्षण करावे. महादेवांनी आपल्या दोन्ही हातांनी दोलायमान होत असलेल्या पर्वताला चेपले. पर्वताच्या खाली असलेला तो दैत्य रावण दबला जाऊन मरणोन्मुख अवस्थेस प्राप्त झाला. त्यावेळी त्याने भगवान शंकरांची आर्तस्वरात प्रार्थना केली आणि तो आपल्या प्रार्थना स्तोत्रात म्हणत होता, हे शिवशंकरा, तुमच्या विना मला कोण त्राता आहे? आपणच माझे प्राणदाते आहात. आपणासारखे दयाळू कोण आहे? रावणाची ही प्रार्थना ऐकून भक्तपरायण शिवशंकर विरघळले आणि त्यांनी कैलास पर्वतास चेपायचे थांबविले. रावणाने अत्यंत आनंदित होऊन सप्तस्वरात शिवस्तोत्र गावयास प्रारंभ केला. एक एक शीर कापून त्याची वीणा करून मधुर स्वरात तो राग तालात ते गाऊ लागला. त्या मधुर गायनाने प्रसन्न होऊन भगवान शंकर रावणाजवळ आले आणि त्याला आपले आत्मलिंग प्रदान करून म्हणाले, हे लंकापती, माझे हे आत्मलिंग घे. याची अबाधितपणे 3 वर्षापर्यंत पूजा केलीस तर तू स्वतःच शिवरूप होऊन जाशील, अमरत्व प्राप्त करून घेशील. तसेच तुझी लंका प्रत्यक्ष कैलासच होईल, यात शंका नाही. परंतु हे लिंग घेऊन जाताना जर तू ते भूमीवर ठेवलेस तर मात्र ते पुन्हा तुझ्या हाती येणार नाही. म्हणून ते तू सांभाळून घेऊन जा. हा कैलास घेऊन काय करशील? भगवंताचे हे वक्तव्य ऐकून अत्यंत आनंदित झालेला रावण ते आत्मलिंग घेऊन लंकेस निघाला.
ही बातमी देवर्षी नारदांनी इंद्रास त्वरित जाऊन सांगितली. इंद्राने ती ब्रह्मदेवांना सांगितली. ते तिघे मिळून भगवान नारायणांच्या स्थानी गेले आणि झालेल्या घटनेची त्यांनी सविस्तर माहिती सांगितली आणि रावणाकडून आत्मलिंग काढून घेण्याची प्रार्थना केली. ते सर्व देव भगवान शिवशंकर यांच्याकडे गेले. भगवान विष्णू भोलेनाथांना म्हणाले, रावण किती दुष्ट आहे ते तुम्ही चांगल्या प्रकारे जाणता. त्याने अनेक देवांना बंदिस्त करून ठेवले आहे. असे असूनही आपण त्यांना अमरत्वाचे दान दिले. महादेव म्हणाले, माझ्या हातून हे अनुचित कर्म घडले खरे. मी त्याला माझे आत्मलिंग दिले आहे. ते तो घेऊन जाऊन 1 प्रहर झाला. आपण काहीतरी उपाय करावा. भगवान विष्णूंनी देवर्षी नारदांना रावणाच्या मार्गात विघ्न निर्माण करण्यासाठी पाठवून दिले. तसेच विघ्नहर्ता गजाननाला मनोवेगाने जाऊन रावणास गाठावयास सांगितले. रावण मार्गक्रमण करीत असताना सायंकाळ झाली. सायंसंध्या करण्यासाठी रावण नदीच्या किनारी थांबला. तो शिवलिंग कोणाच्या तरी हाती देऊन आपण संध्या करावी या विचाराने त्याने चौफेर नजर फिरविली. त्याला नदी किनारी एक लहानसा बटू दिसला. त्याने त्या बटूस बोलावून त्याच्या हातात ते शिवलिंग देऊन म्हटले, अरे बालका, माझे हे लिंग माझी संध्या होईपर्यंत हातात जपून धरून ठेव. ते खाली ठेवू नकोस. तो बटू म्हणाला, मी लिंग हातात धरून जपून धरून ठेवीन, परंतु माझ्या हाताला कळ लागताच मी तुम्हाला 3 वेळा हाक मारीन आणि जर तुम्ही आला नाही तर मी हे लिंग खाली ठेवून जाईन. रावणाने हे कबूल केले आणि तो बटूच्या हाती ते लिंग देऊन संध्या वंदनास गेला. त्या लहान बटूचा हात त्या लिंगाच्या वजनाने दुखू लागला. त्याने रावणास 3 वेळा हाका मारल्या, परंतु रावण काही आला नाही. त्यावेळी त्या बटूने ते लिंग जमिनीवर ठेवले आणि तो स्वतः निघून गेला. थोड्याच वेळात रावण तेथे आला आणि पाहतो त्याचे आत्मलिंग जमिनीवर प्रस्थापित झाले होते आणि त्या बटूचा कुठे पत्ता नव्हता. भगवान गणेश बटूच्या रूपात येऊन आपले कार्य करून गेले होते. रावणाला अत्यंत क्रोध आला. त्याने ते लिंग उचलण्याचा प्रयत्न केला, परंतु ते जागचे तसूभर सुद्धा हल्ले नाही. रावणाने लावलेल्या शक्तीने त्या लिंगाचा आकार गायीच्या कानाप्रमाणे झाला. त्यामुळेच त्याचे नाव गोकर्ण महाबळेश्वर असे पडले. अशा प्रकारे गोकर्ण महाबळेश्वर प्रतिष्ठापन अध्याय 5 6 समाप्त झाला, संपन्न झाला. हरिओम तत्सत.